नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला दही मिरचीचा ठेचा कसा करायचा ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात। दही मिरचीचा ठेचा करण्यासाठी मी इथे 150 ग्रॅम इतकी मिरची घेतलेली आहे। मिरची स्वच्छ धुवून देठ काढून कट करून घेतली। 25 ते 30 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा जिरे, 7 ते 8 चमचे आपल्याला दही लागणार आहे आणि 5 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलाय, चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आणि तेल लागणार। मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये लसूण काढून घेते। त्यातच आपल्याला मिरची घालायची। मी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आहेत, तुम्ही पोपटी मिरची घेतली तरीही चालेल। आता ह्यातच मी 1 चमचा जिरे घालते। जिरे आपण तेलामध्ये सुद्धा घालू शकतो, पण मी इथेच घातले। आता हे मिक्सरला आपल्याला थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचे। मी मिरची मिक्सरला थोडी अशी जाडसर फिरवून घेतलेली। हे पहा, आपल्याला एकदम बारीक नाही करायची, अशी थोडीशी जाडसर ठेवायची। मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातले। तेल आपल्याला गरम होऊन द्यायचे। तेल गरम झाले, त्यामध्ये आपण लसूण, मिरची, जिरे याचा ठेचा करून घेतलेला आहे तो घालायचा आहे। तुम्ही जर जिरे मिरची बारीक करताना घातले नसतील तर आधीच तेलामध्ये घालून घ्यायचे। आता आपल्याला तेलावरती साधारण 2 ते 3 मिनिटं हा मिरचीचा ठेचा चांगला परतून घ्यायचा आहे। म्हणजे मिरची जरी तिखट असेल तरी अशी परतून घेतल्यावर त्याचा तिखटपणा कमी होतो आणि ठेचा सुद्धा चवीला छान लागतो। आता मी हे 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेते। गॅसची फ्लेम मी मीडियमवर ठेवूनच हा ठेचा चांगला परतून घेणार आहे। मी ह्या आधी सुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। साधारण 2 ते 3 मिनिटं झाली आहे, मी मिरचीचा ठेचा चांगला परतून घेतला आहे तेलावरती। आता आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे आणि त्यातच बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालते, खूप छान स्वाद येतो ठेचाला। आणि दही घालायचे, दही आंबट असेल तर खूप छान लागतं ठेचा। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता कढईवरती झाकण ठेवायचे आणि हे दही पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचे। साधारण 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि मिरची छान ड्राय झालेली आहे, छान तेल सुटले। आता आपल्याला ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि आता 2 मिनिटं झाकण ठेवून पुन्हा मी मिरची थोडी शिजवून घेणार आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर। 2 मिनिटं झालेली आहे, मी गॅस बंद केला आहे आणि आपला दही मिरचीचा ठेचा तयार करून झालेला आहे, खूप छान झाला आहे। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते, वरतून थोडी कोथिंबीर घालूया। ठेचा मी एका प्लेटमध्ये काढून घेते, खूप छान झालेला आहे। तयार झाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने दही मिरचीचा ठेचा, खूप छान होतो। आपण हा ठेचा भाकरी, चपाती, भात कशासोबतही खाऊ शकतो। तुम्ही एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।